काल दोन राज्याचा निकाल लागला, हरियाणा आणि जम्मू काश्मीर. हरियाणाचा निकाल हा काँग्रेसकडे झुकेल असा सर्वेसुद्धा आला होता. अनेकाचं मत होतं, अनेक जण त्या स्वप्नातही होते. परंतु तो निकाल लागल्याबरोबर काही खुशी काही गम असा प्रकार महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळी 8:30ला म्हणजे 8ला मतमोजणी सुरू झाली आणि 8:30ला पहिल्या दुसऱ्या फेरीमध्येच ज्या काँग्रेसने जल्लोष साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि अवघ्या काही तासानंतर मग जी काँग्रेसची दानादन झाली ती शेवटपर्यंत तशीच राहिली. निकाल लागण्याच्या अगोदरच काही लोकांनी भाष्य करायला सुरुवात केली होती की आता हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येणार आहे, भाजपला लोकांनी नाकारलं आहे, भाजपचं आता अस्तित्व संपायला सुरुवात झाली, ये तो सुरुवात है, ये तो झाकी है, अभी महाराष्ट्र बाकी है वगैरे वगैरे सगळ्या घोषणा केलेल्या आहेत. परंतु जेव्हा अंतिम निकाल आले त्या टायमाला महाराष्ट्रातल्या असलेल्या महाविकास आघाडीमध्ये मतभेदाची एक सुरुवात वेगळी ज्याला म्हणतात लढाई ही सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. कालपर्यंत जे काही लोक म्हणायचे, महाविकास आघाडीचे नेते म्हणायचे की आम्हाला बार्गेनिंग पॉवर आमची वाढली, कुणाची घटली, मग मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण, मुख्यमंत्री कोण होणार, जागा वाटप कसं होणार, आमचा फॉर्म्युला ठरला आहे, आमच्या बैठकी झाल्यात, लवकरच त्याचा आता आम्ही यादी जाहीर करणार आहोत. परंतु हरियाणाचा लागलेल्या निकालानंतर हे सगळं चित्र बदललेलं महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतंय. मग कोणी म्हणतंय काँग्रेस बॅकफूटवर गेली आणि जे कोणताही चेहरा द्या असे म्हणणारे उभाटा गटाचे नेते आता संपूर्ण ठिकाणी आपले बॅनर लावायला लागलेले आहेत. मुख्यमंत्र्याचा चेहरा त्यांनी डिक्लेअर केलेला आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री करावं किंवा येणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबच आहेत अशा प्रकारचे बॅनर मुंबईमध्ये आणि इतर ठिकाणी झळकले. याचा अर्थ असा आहे की आता काँग्रेसला दोन पावलं मागं येऊन महाविकास आघाडीबरोबर जर राहायचं असेल तर उभाटा गटाचा ऐकावं लागेल. हा स्पष्टपणे संदेश किंवा इशारा त्यांनी दिलेला आहे. आम्ही उभाटा गटाला शुभेच्छा देतो, त्यांची भूमिका अशी कायम राहील अशी अपेक्षा करतो. परंतु दुर्दैवानं ही महाविकास आघाडी टिकणार नाही हे तेवढंच आता सत्य समोर यायला सुरुवात होणार आहे. हे 2-4 दिवसाचा कालावधी आहे. या 2-4 दिवसामध्ये ह्या सगळ्या ज्या घटना आहेत हा महाराष्ट्र पाहणार आहे. एक निश्चित झालेलं आहे की हरियाणाच्या निकालामुळं आमचं मनोबल तर वाढलेलं आहेच आहे, परंतु महायुती येण्याचा संकेत आता जनतेने सुद्धा दिलेले आहे. जम्मू काश्मीरमध्ये जी सत्ता आली ती सत्ता उमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला यांच्या माध्यमातून जी आली त्याला सुद्धा काही लोकांनी तिथलचा आपला विजय समजलेला आहे. ज्यांनी 370 कलमाला विरोध केला त्यांची सत्ता आल्याचा आनंद जर काही लोकांना वाटत असेल तर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की होय आम्ही 370 कलम हटवण्याच्या विरोधात आहोत, हे सुद्धा त्यांनी ठामपणे सांगितलं पाहिजे. अशी महाराष्ट्राच्या जनतेची आणि आमची सुद्धा मागणी त्यांच्याकडे असणार आहे. म्हणून कालचा निकाल हा आशादायी तर आहेच आहे, परंतु महाराष्ट्रातली जनता जे शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली हे सरकार चाललं आहे, ज्या पद्धतीने जागतीने काम करतं आहे त्याला निश्चित पाठिंबा देईल, भरघोस मतं देईल आणि ही महायुतीची सत्ता ही महाराष्ट्रात येईल, याबद्दल आता दुमत राहिलेलं नाही. हरियाणाच्या निकालामुळं महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला आता बार्गेनिंग पॉवर राहणार नाही का? काँग्रेस बॅक फुटलं जाईल का हरियाणामुळे? आता काय त्यांच्या आपसामध्ये जी चर्चा चालू आहे त्याचा अर्थच असा होतो की काँग्रेसला आता बार्गेनिंग पॉवर करता येणार नाही आणि पहिल्यांदा
उबाटा गटाच्या प्रवक्त्याने ज्या पद्धतीने बोलला आहे त्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे. त्याने सांगितलं की भाजपने अत्यंत प्लॅनिंग आणि चांगल्या पद्धतीचं रणनीती आखून तिथील जागा जिंकलेल्या आहेत आणि तिथं सत्ता स्थापन केलेली आहे. काँग्रेसने त्या ठिकाणी इतरांच्या बरोबर जे युती करायला पाहिजे ती केली नसल्यामुळं काँग्रेसचा पराभव झाला. काँग्रेसचा अहंकार त्यांना नडला आहे. अशा स्पष्ट भाषेमध्ये त्यांनी जे काय प्रवक्त्यांनी जे काही वक्तव्य केलं याचा मला वाटतं काँग्रेसने दखल घेतली असावी आणि मग काँग्रेसबरोबर आपण युतीमध्ये आहोत किंवा त्यांच्या आघाडीमध्ये आहोत त्यात राहण्याचा त्यांचा मनोदय दिसत नाही. म्हणून त्यांनी आज ठणकावून काँग्रेसला सांगितलं आहे की आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा उद्धव ठाकरे हे असतील. कालच्या प्रश्नांबरोबर आजचाही एक प्रश्न विचारतो. उद्धव ठाकरेंचं जसं मुंबईमध्ये बॅनर लागले मुख्यमंत्री म्हणून किंवा जनतेच्या मनातला मुख्यमंत्री, तसं नांदेडमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं बॅनर लागलं की मी पुन्हा येणार. नाही, बॅनरबाजी चालत राहणार आहे. हे निवडणुकीच्या काळामध्ये या बॅनरबाजी चालणार आहेत. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचं दिलीप वळसे पाटलासहित राजसाहेब असतील अनेक नेते असतील यांचे बॅनर लागलेले आहेत. अजितदादांचे बॅनर लागलेले आहेत. बॅनर लावल्याने कुणी मुख्यमंत्री होत नसतं. सर्वप्रथम या सर्व ज्या काय घडामोडी आहेत त्याच्यामध्ये युती कुठपर्यंत जाते त्यावर हे सर्व अवलंबून असणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सुद्धा कॉमन मॅन प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतोय. ज्यांनी ज्यांनी बॅनर लावले असतील किंवा जे जे लावत आहे ते त्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करायचा प्रयत्न करत आहेत. त्यात काही गैर नाही. परंतु जनता ठरवेल येणारा भावी मुख्यमंत्री कोण असेल. गुणरत्न सदावर्तींनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातले काही किस्से सांगत महाविकास आघाडीवरती गंभीर आरोप केले. त्यांना जीवे मारण्याचा सुद्धा प्लॅन सरकारकडून झाला होता असं त्यांचं दावा. निश्चित आता त्याने सांगितलं त्यात किती तथ्य आहे ते आणि त्यावेळेचा असलेला प्रसंग किंवा त्यावेळेला असलेले अधिकारी त्यावेळेला असलेले डॉक्टर हे त्यावर भाष्य करू शकतात. परंतु मी एक पाहिलेलं आहे, दुश्मनी काढण्याचा जो प्रकार होता तो महाविकास आघाडीमध्ये जास्त होता. राणे साहेबाला जेवणाच्या ताटानं उठून जेलमध्ये टाकण्याचा प्रकार सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात झाला होता. इवन कंगना राणावतच्या विरोधात जे अतिक्रमण तिच्या घराचं पाडलं होतं त्याच्या विरोधात जो वकील लागला होता त्या वकिलाची फीस ही 70 लाख रुपये होती. म्हणजे एखाद्याला आपल्या तावडीत घेऊन त्याला त्याची छळ करता येईल किंवा कसं त्याच्यावर अत्याचार करता येईल हा प्रकार असे अनेक घडलेले आहेत. म्हणून गुणवर्थ सदावर्तीने जे काही स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यातही सत्यता असू शकते, ते नाकारू शकत नाही. परंतु याची त्यांनी मागणी जर केली तर सरकार निश्चित चौकशी करेल. गडकरींनी जी लाडकी बहीण योजनेसंदर्भात वक्तव्य केलं होतं की लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवरती त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता. त्याच्यामुळे आता काय झालं की गडकरींना प्रचारात कसं सामावून घ्यायचा असा प्रश्न उद्भवत झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचारापासून कदाचित गडकरींना घ्यायचं की नाही त्यावर खलसून आहे. नाही, गडकरी हे मोठे नेते आहेत, भाजपचे चांगले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी फायनान्शियली काय काय अडचणी येऊ शकतात याबद्दल केलेलं भाष्य आहे आणि त्यात तथ्यसुद्धा आहे. जेव्हा एखादी योजना आपण जाहीर करतो त्यावर होणारा खर्च हा निश्चित सरकारच्या तिजोरीवर हा भार पडतोच. म्हणून त्यात त्यांनी काही गैरवक्तव्य केलेलं नाही आणि त्याच्या वक्तव्याचं आम्ही गांभीर्याने घेतलेलं आहे. आणि नितीन गडकरी हे आमचे स्टार प्रचारक या महायुतीचे असणार आहेत, त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. काल हरियाणा निकालावरून फडणवीस असं म्हणाले की सकाळचा 9चा बोगा मराठवाड्यामध्ये राज्यामध्ये तो खर्चाचा प्रश्न की राज्य सरकार दिवाळखोरीत आहे. RBI कडे मोठ्या कर्जासाठी आपण अर्ज केलेला राज्य सरकारने. पण सुप्रिया सुळे हे म्हटलं की फायनान्शियल क्रायसिस हे आज ना उद्या बोकांडी बसणारे सरकार त्याकडे लक्ष देत नाही आणि वेगवेगळ्या योजना काढतात. हे बघा, फायनान्शियल क्रायसिस येऊ शकतात, येतील याची कल्पना सरकारला आहे. तुम्ही एखाद्या योजना 10 योजना डिक्लेअर केले, 10 योजनावर होणारा खर्च हा सरकारला ते तारतम्य सरकारने ठेवलेलं आहे. म्हणून आपला सोर्स कसा वाढेल, आपण कर्ज घेऊन लोकांना वाटतोय असा जो काही संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करताय तसा नाही आहे. आम्ही त्याचा अल्टरनेट पर्याय काय शोधता येईल त्या पद्धतीने सरकारने विचार केलेला आहे. म्हणून त्याच्यात तुम्ही चिंता करू नका, सरकार आमचंच येणार आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही हे जी काही कमतरता आहे हे याची सगळ्याची पूर्ती करणार आहोत. परंतु तुम्हाला जर आजही वाटत असेल लाडक्या बहिणीला पैसे दिल्यामुळं हे सरकारवर बोजा आलेला आहे
तर मग लाडक्या बहिणी हे तुम्हाला तुमची जागा दाखवतील. श्रीरंग बारणी आहेत, एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस आहेत ते. सवंग लोकप्रियतेसाठी राज्य सरकारने एसटी मध्ये अनेक प्रवाशांना सवलती जाहीर केलेल्या आहेत, मात्र त्याचा परतावा देण्यात सरकार तोंडघशी पडत आहे, त्यामुळे अडचणी वाढल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. सरकार एस टी महामंडळाला दरवेळेला सहकार्य करण्याच्या भूमिकेत असतं. महिलांना एस टीमध्ये अर्धं तिकीट दिल्यामुळं कधी नव्हे ती एस टी फायद्यात आलेली. ज्या एस टीमध्ये कधी काळी 10 सीट जायचे, 15 सीट जायचे, ती बस आता हाऊसफुल जाते, फुल्ली जाते. आणि त्याचा परिणाम असा झाला आहे, सरकारचा एस टीमध्ये नफा मिळायला सुरुवात झाली. तरीही आता कर्मचाऱ्याचा वाढलेला पगार, कर्मचाऱ्याला वाढून दिलेला पगार किंवा एस टीच्या असलेल्या थकबाक्या ज्या आहेत ते सरकार द्यायचा प्रयत्न करते आहे. सरकार एस टी महामंडळाला सर्व आर्थिक सहाय्य करते. म्हणून आता त्याचा सगळा भार हा सरकारने उचलल्यामुळं सरकार आपल्या पद्धतीने काम करतं आहे. महामंडळ पुन्हा फायद्यात कसे येईल याचाही प्रयत्न सरकारचा आहे. हरियाणा निकालावरून फडणवीसांचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल समोर आला आहे. सकाळचा 9चा भोंगा तयारी करून बसला होता, पण आता कसं वाटतंय असं फडणवीस म्हणाले. कालचा निकाल जेव्हा लागायला सुरुवात झाली त्या टायमाला सकाळीच 9-9:30ला जेव्हा रोजचा भोंगा जेव्हा बोलला की काँग्रेसचं सरकार येणार आहे, त्याच वेळेला प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हेच प्रश्न होता. यांनी बोलला म्हणजे याचा अर्थच असा होतो की विरोधामध्ये निकाल लागणार आहे. आणि तसंच झालं. त्यांनी बोलला काँग्रेस येणार आहे, ती काँग्रेस हरली आणि भाजप आली. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये, आत्तापर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे जे बोललेलं आहे एक्झॅक्ट त्याच्या उलटं झालेलं आहे. म्हणून सकाळचा भोंगा हा तोंडघशी एकदा नव्हे तर 100 वेळा पडलेला आहे. आणि त्या भोंग्यांनी आपली बरोबर गिरणी कामगारच्या भोंग्याबरोबर करावी, त्या मुंबईतल्या गिरणीबरोबर करावी किंवा इतर भोंग्याबरोबर करावी, हे दुर्दैव आहे. तुम्हाला हे लोक उपासात्मक का बोलतात याचा विचार ह्या विद्वानांनी केला पाहिजे असं माझं तरी स्पष्ट मत आहे. पुण्याच्या जागेचा तिढा आणखी वाढलेला आहे. शिवसेनेने आता अगदी हातात टाकल्यासारखं आपले दावेच सोडले पुण्याच्या जागेवर. 5 भाजप तर 3 राष्ट्रवादी, म्हणजे शिवसेनेला काही जागा राहणार नाही. आणखी जागेची बोलणी चालू आहे. या 2-3 दिवसात तुम्हाला कळेल कोणत्या जागा घेतल्यात. शिवसेनेने म्हणून हे फक्त बातम्या चालतात, असं कोणी हक्क सोडलेला नाही. प्रत्येक जागेचा विचारपूर्वक निर्णय हे तिन्ही नेते घेतात. शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील. म्हणून आता याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. तर प्रियंका चतुर्वेदींनी हरियाणाच्या विजयावरून काँग्रेसवरती टीकास्त्र केलं. त्यामुळे की काँग्रेसने आपल्या रणनीतीबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे आणि जिथे भाजपसोबत थेट लढत असते तिथे काँग्रेस कमकुवत असते असं त्यांचं म्हणणं आहे. प्रियंका चतुर्वेदींनी तेच स्टेटमेंट केलेलं आहे, संजय राऊतने ते स्टेटमेंट केलेलं आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून त्यांचे लागलेले बॅनर हे काँग्रेसमध्ये किंवा काँग्रेससोबत आता उभाठाकट राहणार नाही याचे ते संकेत असावेत. आणि म्हणून पूर्वीसुद्धा आम्ही सांगितलं होतं की महाविकास आघाडीमध्ये आलबेल काहीच नाही आहे आणि कदाचित ही निवडणूक ही स्वतंत्रपणे प्रत्येकजण लढण्याच्या मनस्थितीत राहील. आणि नाही जरी झालं तरी किमान 50 जागेवर ह्यांची मैत्रीपूर्ण लढत होईल, तेव्हाच यांची युती होईल असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि तसंच घडण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. सामनातून पुन्हा एकदा याच विजयावरती हल्ला चढवलेला आहे, ज्यावरती तुम्ही नेमकंच बोलला. त्यात असं म्हणणं आहे की भूपेंद्र हुड्डा आणि काँग्रेस नेतृत्वाने यामध्ये आत्मविश्वास दाखवला, त्यामुळे हा पराभव झालेला आहे. आणि काँग्रेस पक्षातील अंतर्गत अव्यवस्था भाजपसाठी नेहमी अनुकूल ठरते, त्यामुळे असे विजय भाजपला मिळतात, काँग्रेसचे पराभव होतात. सामना अर्थात संजय काँग्रेसवर टीका करण्यापेक्षा किंवा काँग्रेसची पद्धत असते अशी असण्यापेक्षा आम्ही तेच सांगत होतो. आजही त्यांना विनंती राहील, अरे सोडा नाही काँग्रेस, सोडा ही राष्ट्रवादी, ज्यांचे विचार तुमच्याशी मिळत नाही, ज्यांच्या विचाराला कधीही शिवसेना प्रमुखांनी ॲक्सेप्ट केलं नाही, त्यांच्याबरोबर युतीसाठी एवढा आटापिटा कशासाठी करता. बाजूला व्हा, एखादा स्वाभिमान तर दाखवा एकदा. अरे शिवसेना प्रमुखाचे आम्ही शिवसैनिक आहोत, हे मान उंच वर करून कॉलर टाईट करून बोलण्याची हिंमत तर ठेवा. ही त्यांनी ठेवली पाहिजे. त्यांच्यावर टीका करून त्यांच्याच मांडीला लावून बसणं मला वाटतं राजकारणामध्ये लोक हे ॲक्सेप्ट करणार नाही. मग टीका करायची जर असेल तर आपण वेगळं लढलं पाहिजे किंवा वेगळं झालं पाहिजे.
याच्याच मर्दानकी असते असं आमचं मत आहे. तुम्ही सोडा म्हणताय, तुमच्याकडे या आवाहन करता का त्यांना? तुमच्याकडे या. एकदा सोडल्यानंतर याच्यावर काय राजकारण काही घडू शकतं. काँग्रेसची फारकत घेतली किंवा शरद पवारांची फारकत घेतली याच्यानंतरच्या राजकारणामध्ये काहीही टर्न येऊ शकतो आणि तो टर्न कसा येईल हे तेच नेते सांगू शकतात आणि आमचे नेते सांगू शकतात. सकारात्मक राहील. मला ह्यावर भाष्य करणं आता योग्य वाटत नाही, परंतु त्यांनी काँग्रेस सोडायची मनस्थिती दाखवली पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे. अजित पवार गटांची लागलेली आहे. पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर बबन शिंदे गेले, दीपक चव्हाण, रामराजे नाईक निंबाळकर असे सगळे आहेत. त्यामुळे तुमच्यासोबतचे ज्यांना तिकीट मिळण्याची शक्यता वाटत नाही असेच सर्व लोक इतर पक्षात चाललेले आहेत. त्यांना त्या पक्षाकडून उमेदवारी हवी आहे. कोणी कार्यकर्ता म्हणून झेंडा हाती घेण्यासाठी गेलेलं नाही. म्हणून कोण कुठं गेलंय, कोण कुठं चाललेत यापेक्षा उमेदवार हा या ना त्या पक्षाचं होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यासाठी हे पक्ष बदल होत चाललेले आहेत. तरी जे सोडून इतर पक्षात चालले त्या पक्षातल्या लोकांनी त्यांना उमेदवारी देऊ नये म्हणून आता नवीन प्रकारचं आता आंदोलनसुद्धा उभं केलेलं आहे. म्हणून इतकं सोपं हे निवडणूक असणार नाही. या निवडणुकीमध्ये अनेक वेगवेगळे निर्णय आणि वेगवेगळे प्रकार या महाराष्ट्राच्या जनतेला पाहायला मिळतील. म्हणून या सर्वाला वैतागून जे पूर्वी होतं ते लोक नकोत म्हणून येणारी सत्ता ही माहितीची असणार आहे. संजय राऊतांनी हरियाणाचा प्रभाव म्हणून काँग्रेसला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या ठिकाणी स्थानिक पक्ष जे असतात ते कमकुवत असतात त्या ठिकाणी काँग्रेसची स्वतःच्या स्वभावानुसार सोबळावर निवडणूक लढते आणि जे तिथं कमकुवत असते काँग्रेस तिथे इतर पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं काँग्रेसचं सातत्याने नुकसान होत आहे. महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसने जर म्हणजे स्वतःच्या स्वभावावर निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी भूमिका घ्यावी लागेल आणि इथल्या पक्षांना महत्त्व द्यावं लागेल. म्हणजे स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्याचा संजय राऊतांचा एकंदरीत काँग्रेसच्या विरोधातला प्रयत्न. संजय राऊतला स्वतः माहिती आहे की काँग्रेस ही झोपलेली होती, त्याला जिवंत करण्याचं काम उबाटा गटाने केलेलं आहे. त्यांना संजीवनी देण्याचं काम उबाटा गटाने केलं आहे हे नाकारता येणार नाही. परंतु जर आता तीच जर चूक केली तर उबाटा गटाचं फार मोठं अतोनात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सर्वेसुद्धा आज सांगत आहेत. आज उबाटा गटाला 25 ते 30 जागाच्या वर दाखवत नाही. म्हणून काँग्रेस हटाव पक्ष बचाव ही भूमिका संजय राऊतने घेतली पाहिजे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात समीर भुजबळ यांनी उमेदवारी सांगितली आहे. या संदर्भात छगन भुजबळ यांनी ट्विट केलेलं आहे. मात्र तेव्हा आपल्या शिवसेनेचे सुहास कांदे असताना देखील उमेदवारी सांगणं चुकीचं आहे की नाही? असं उमेदवारी मागायला काही हरकत नाही, पण कुणाला तिकीट द्यायचं आहे याचा निर्णय ते नेतेगण घेतील. म्हणून याच्यात वाद आता घालण्यात काही अर्थ नाही. अजित पवारांनी नव्यानं एक स्टेटमेंट केले, ते जुनं स्टेटमेंट आहे त्यांचं, की साहेबांना सांगून मी भूमिका घेतली होती, साहेब आधी हो म्हणाले, नंतर नाही म्हणाले आणि सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी द्यायचा नव्हता, ती चूक होती असं त्यांनी मान्य केलं. अजित पवारांनी हे वारंवार सांगत आलेले आहेत. ज्या चुकी झाल्या त्याही कबूल केल्या आहेत. भविष्यामध्ये आणखीन काय ते बोलतील यावर मी भाष्य करणं योग्य नाही. परंतु अजितदादा स्पष्टपणे बोलतात, हाच त्याचा एवढा अर्थ आम्ही घेतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपनं नमतं घेण्याचा विचार केलेला आहे. या दोन्ही जिल्ह्यामध्ये मिळून भाजप फक्त एक जागा लढवण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे शिवसेना 4 तर चिपळूणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढणार आहे. तर सिंधुदुर्गमध्ये एक जागा भाजप तर 2 जागा शिंदेची शिवसेना लढणार. महाराष्ट्रामध्ये कोण कोणत्या जागा लढवणार, कोणत्या मतदारसंघात काय होतंय, कोणत्या विभागात काय होतंय, या सर्व बातम्या आहेत. या बातम्यावर पडदा या 3-4 दिवसात पडेल. दसऱ्याच्या मुहूर्तावर किंवा दसऱ्याच्या एक दिवस नंतर या महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला जाईल. त्याच वेळेला यावर भाष्य करणं योग्य राहील. तुम्ही म्हणताय की लाडक्या बहिणीला आम्ही खूप मोठी मदत केली वगैरे, तर उद्धव ठाकरे असं म्हणतात की मुलगी शिकली प्रगती झाली, पण पुढे काय तर 1,500 रुपये देऊन तुम्ही घरी बसवली. आम्ही आमचं काम केलं. जर तुम्हाला असं वाटत असेल 1,500 देऊन आम्ही मुलगी घरी बसवली तर त्या बहिणीला विचारा 1,500 दिल्यानंतर शिक्षण बंद झालं का चालू झालं, घराची चूल पेटली का विझली हे सांगा. तुमचं हिंदुत्व जे चूल पेटवण्याचं आहे तेच काम आम्ही आमच्या पद्धतीने त्या महिलांची त्या भगिनीची चूल पेटवण्याचं कामही केलं आहे.
तिच्या संसाराला हातभार लावण्याचंही काम केलेलं आहे, तिला 3 सिलेंडर मोफत देण्याचंही काम केलेलं आहे, त्या बहिणीला बसमध्ये अर्धं तिकीट देण्याचंही काम केलेलं आहे, त्या ज्येष्ठाला फ्रीमध्ये पास देण्याचंही काम केलेलं आहे. या सगळ्या जर योजना तुम्हाला बोगस वाटत असतील किंवा ह्याचा सर्वांचा जर तुम्हाला विरोध असेल तसं त्यांनी जाहीरपणे सांगावं, जनता त्याला योग्य तो उत्तर देईल. दुसरं, अब्दुल सत्तार सध्याचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्री असून सुद्धा ते तिथल्या आमदारांना निधी द्यायचं सोडून विरोधी पक्षातल्याच लोकांना निधी दिल्याचा आरोप सध्या केला चाललाय आणि 60% निधी त्यातला फक्त सिल्लोडसाठीच त्यांनी वळवला. अब्दुल सत्तार पालकमंत्री झाल्यानंतर एक डेप्युटीसी मला वाटतं काही घेतली, त्या डेप्युटीसीला मी नव्हतो आणि त्यांनी काय निधी वाटप केला याबद्दलची मला काहीही कल्पना नाही. मी त्याच्याबद्दलची चौकशीसुद्धा केलेली नाही. निश्चित अशा ज्या बातम्या बाहेर आल्यात त्यानुसार मी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न जरूर करेन. तुम्हाला किती दिला निधी? मी आणखीन पाहिलेलं नाही. तुम्ही मागितलं तरी का? नाही, मागणं तर होत असतं, मागणं डिमांड आमची कलेक्टरकडे जात असते. त्याला किती निधी दिला त्याची कल्पना मला पण नाही. पण तुम्ही त्या निधी किती दिला याकडे बघत नाही, याचा अर्थ तुम्हाला अपेक्षा पण नाही का तिकडून निधीची? नाही, तसं नाही आहे. जे काही रुटीन असेल ते मिळालं ठीक आहे. नसता मुख्यमंत्री आमच्यासोबत आहेत, आम्हाला निधीची कमतरता नाही. का दुर्लक्ष करता DPTCकडे? DPTCकडे दुर्लक्ष करण्याचं काही प्रश्नच येत नाही. नाही, असं काही दुर्लक्ष करण्यासारखं नाही. 2-5 कोटी रुपये घेण्यासाठी इतकं आडेवडे घेण्याचं मला काही कारण नाही. मी माझ्या मुख्यमंत्र्याकडून हजारो कोटी रुपये आणतो, त्याच्यामुळे मला याच्या जास्त इकडे लक्ष देण्याची मला आवश्यकता वाटत नाही. म्हणजे थोडक्यात तुम्ही पण नाराज दिसता DPTCच्या निधी वितरणात. नाराज असो का खुश असो, आता आचारसंहिता लागणारे कशाला त्याच्यावर आणखीन वाद घालायचे. निवडणुकीला तर समोर जायचं, निवडणूक लढू, नंतर पाहू. नागपूरमध्ये महायुतीसाठी एक नारा आलेला आहे, बटेंगे तो कटेंगे. काय नेमका हा नारा आहे, युतीचा काय तो त्यावर हिंदू सगळे एकत्रित करण्याच्या प्रचारासाठी पुढे वापर करला होता? आता या नाऱ्याचा अर्थ ज्याच्यात घेतला पाहिजे. निवडणुकीमध्ये अशा अनेक घोषणा येतील. ज्या पद्धतीने लोकसभेला वेगवेगळ्या नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं आताही विधानसभेला काही लोक विशिष्ट समाजाला हाताशी धरून, विशिष्ट जातीला हाताशी धरून आपल्या पोळी भाजण्याचं काम करतायत आणि त्याला प्रतिउत्तरसुद्धा महायुती चांगल्या पद्धतीने देईल. आणि त्यामुळे हे जे काही नारेबाजी आहे हा त्यातलाच एक भाग आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो. लोकसभेमध्ये भाजपला आरक्षण बुडवणार हे नेरेटिव्ह करून भाजपला बऱ्यापैकी फटका महाराष्ट्रात बसला. त्याचाच वचपा भाजपने हरियाणामध्ये काढला. या आरक्षणाबद्दल जी काही भूमिका बाहेर देशामध्ये जाऊन राहुल गांधींनी विकेल की आरक्षण बंद करण्याचा विचार काँग्रेस करू शकतो, त्याचा हा इम्पॅक्ट आहे. लोकांना कळलं आहे. हे पोटात एक आणि ओठात एक बोलतात. ते राहुल गांधी आता संविधान आहे का काय, कोणतं पुस्तक आहे त्याच्या मला माहीत नाही, परंतु ते पुस्तक घेऊनच फिरता येतं. आता जसं संविधान बनवणारे हे आहेत ते काय, आम्हाला ते संविधान बाबासाहेबांच्या हातामध्ये स्वाभिमानानं घेतलेलं ते संविधान आम्हाला तो चित्र पाहायची आम्हाला सवय आहे. संविधान शोभतं ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्येच. आणि असे संविधान घेऊन राज्यघटना बदलणाऱ्या लोकांनी आरक्षण आम्ही वाढवणार लिमिट किंवा असं वक्तव्य करणं हे लोकांना आता खटकलेलं आहे. म्हणून त्याचा वचपा हरियाणामध्ये लोकांनी दाखवून दिला आहे की हे आरक्षण विरोधी आहेत आणि यांची जागा दाखवलीच पाहिजे. हे लोकांनी मनोमन ठरवलं आणि त्याचाच परिणाम आता महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे. सगळा दलित बांधव असेल हा या काँग्रेसच्या भूलथापाला बळी पडणार नाही. दसरा मेळाव्याची तयारी कुठपर्यंत आली तुमची? दणदणीत दसरा मेळावा आमचा होणार आहे. ओके.